हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये। सगळ्यात अगोदर माझ्या सगळ्या मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ आणि ओम साईराम, त्याचबरोबर संक्रांतीच्या तुम्हा सगळ्यांना खूप 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 साऱ्या शुभेच्छा। तर मैत्रिणींनो, आज आहे मकर संक्रांती आणि मकर संक्रांतीचा जो तो ब्लॉग मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे। तर सगळ्यात अगोदर जी सुरुवात केली होती ना ब्लॉगला स्टार्ट केल्याबरोबर, म्हणजे मी अगोदर ते अरोमा माझं जे कापूर जाळण्याचं जे डिस्पेन्सर आहे ना ते ऑन करून त्यामध्ये भीमसेनी कापूर जो तो जळण्यासाठी ठेवलेला आहे। म्हणजे तो त्याचा वास सगळ्या घरभर पसरतो आणि खूप छान असं प्रसन्न वातावरण होतं। तर आज जसं की सणसूद होता, वातावरण प्रसन्न तर असतंच, पण आपण स्वतः प्रयत्न करायचा असतो। खूप छान अशा काही गोष्टी असतात, त्या केल्याने खूप आपलं मस्त छान असं घरही सुंदर राहतं आणि प्रसन्न वातावरण राहतं। तर त्यातलाच एक हा प्रकार म्हणजे मी हे जे कापूर डिस्पेन्सर आहे ना यामध्ये भीमसेनी कापूर जो तो जाळत असते। तर तो कापूर जाळलेला आहे आणि ना आज सगळ्यात अगोदर जी ती पहिल्या टप्प्यातली पूजा आणि दुसऱ्या टप्प्यातली पूजा दोन्ही पूजा आवरून घेतल्या आणि त्यानंतर जे ते स्वयंपाकाची तयारी करून घेतली। तर मी स्वयंपाकाला जवळजवळ 12 वाजता लागले होते मला, कारण की 2 ते 3 तास जे ते फक्त देवपूजा करायलाच गेले। तर छान व्यवस्थित अशी देवपूजा करून घेतली। पूर्ण देवांना व्यवस्थित स्वच्छ केलं देव, त्यानंतर देवांना अभिषेक घातला, त्यानंतर छान मांडणी केली। सगळ्या ज्या देवांना वस्त्र घालायचे त्या देवांना वस्त्र घातले, व्यवस्थित मांडणी करून घेतली, फुलं वगैरे वाहिले, कुलस्वामिनीचा कलश जो आहे त्याची मांडणी केली। आज कुलस्वामिनीच्या कलशाला जे ते जे रिअल आपला गजरा असतो ना तो गजरा आणलेला होता, तर त्यात तो गजरा चढवला, छान पूजा केली आणि त्यानंतर आता इथे स्वयंपाकाला लागलेले। तर स्वयंपाकाला माझ्या मते 11 साडे 11 वाजले असतील मी लागलेली होते आणि मला ना पहिले देवपूजा करून घ्यायची होती, कारण की आजचीच माझी डेट होती पिरियडची। तर मला एक टेन्शन होतं की माझं आजचं हे काम होतं की नाही, सो त्यामुळे मी अगोदर सगळी देवपूजा करून घेतली। त्यानंतर जे ते मी पुरण तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी आदल्या दिवशीच बनवून ठेवलेलं होतं आणि कटाच्या आमटीचा कटही काढून ठेवलेला होता, मसालाही काळा मसाला करून घेतलेला होता। तर मला स्वयंपाक करायला फक्त 1 तास लागला। तर आता मी ते स्वयंपाकाची तयारी काय काय करून ठेवलेली ते तुम्हाला दाखवलं। पापडं वगैरे काढून ठेवले, मेथीची भाजी धुवून ठेवली। मी संक्रांतीच्या सणाला आणि दिवाळीच्या सणाला जे ते कांदा लसूण विरहित असं स्वयंपाक करायचा नाही असं काही नसतं माझं, कांदा लसूण घालूनच मी स्वयंपाक करते आणि ह्या दिवशी जे ते मी मेथीची भाजी करतेच। तर मेथीची भाजी धुवून ठेवलेली आहे। त्यानंतर आता इथे मी कटाची आमटी बनवायला घेतलेली, कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं, तेल गरम झालं त्यानंतर त्यामध्ये आपल्याला कढीपत्ता आणि कोथिंबीर घालून घ्यायची। वाटीमध्ये मी फक्त लाल तिखट, हळद, अगदी चिमूटभर हळद आणि अर्धा चमचा गरम मसाला आणि धना पावडर घेतलेली होती। त्यात थोडंसं पाणी टाकून घेतलेलं होतं म्हणजे आपले मसाले जळणार नाही। आणि बस हे मसाले जे ते कढीपत्ता आणि कोथिंबीरची फोडणी आपण केलेली होती ना त्यामध्ये घालून घ्यायची आणि थोडंसं गरम पाणी घालायचे, हे मसाले घालायचे आणि झाकण ठेवून हे मसाले आपल्याला छान असे तेल सुटोस्तर परतून घ्यायचे। तर ही कढाई जी ती मी दुसऱ्या गॅसवरती शिफ्ट केलेली आहे आणि ह्या गॅसवरती आता मी प्रेशर कुकर चढवणार आहे। तर हे माझं पॅन प्रेशर कुकर आहे, बटरफ्लाय कंपनीचा आहे, खूप छान क्वालिटी आहे प्रेशर कुकरची। फक्त प्रेशर कुकरची जी हँडल आहे ना ते छोटं असल्यामुळं मला ते थोडंसं म्हणजे त्या कारणामुळे ते आवडत नाही, कारण की त्याची दांडी जी आहे ना ती गरम होते आणि आपल्याला हात लावायला जे ते खूप गरम असते ती दांडी, त्यामुळे नाही तर प्रेशर कुकर जे ते 1 नंबर आहे। त्यानंतर आता इथे तुम्ही बघितलं मी मसाला जो तो तेल सुटोस्तर परतायला ठेवलेला होता, पण त्यामध्ये ना अजून थोडीशी मसाल्याची क्यूब राहिलेली होती। सो मी पुन्हा कमी गॅसवर झाकण ठेवून तो मसाला जो तो छान असा तेल सुटोस्तर परतून घेईल तोवर इकडे पॅन कुकर जो आहे त्यामध्ये मी तेल गरम करायला ठेवलं होतं। तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये मी जिरे घालून घेणार आहे। मेथीची भाजी बनवते तर मेथीच्या भाजीला मोहरी जात नाही, फक्त जिरे जातात। तर जिरे फुलवून घेतलेले आहे आणि त्यानंतर प्लेटमध्ये मी जवळजवळ एक पूर्ण लसणाची जी गड्डी असते ना, म्हणजे एक लसूण पूर्ण मोठा तो मी सोलून आणि कट करून घेतलेला होता आणि 10-12 मिरच्या जे ते मी कमी तिखटाच्या त्याही कट करून घेतलेल्या होत्या, त्यातच मीठही टाकून घेतलेलं होतं। तर हिरवी मिरची आणि लसूण आणि मीठ सगळं एकत्रच मी या फोडणीमध्ये घालून घेतलेलं आहे जिऱ्याच्या आणि हे छान असं आपल्याला मिनिटभर परतून घ्यायचे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला
धुतलेली मेथीची भाजी घालायची। तर मी मेथीची भाजीसुद्धा आदल्या दिवशी छान अशी निसून ठेवलेली होती। आत्ता फक्त मी 2-3 पाण्याने ती धुवून घेतली आणि आता फोडणीला घालून घेईल। तर फोडणी इकडे अजून रेडी व्हायची, तोवर इकडे मसाला जो येतो कटाच्या आमटीचा तो रेडी झालेला होता। तो छान असा एकजीव करून घेतला आणि त्यानंतर त्यामध्ये आपण जो कट काढून घेतलेला होता ना काल, तो घालून घ्यायचा। तर कटसुद्धा मी जो तिसरा गॅस आहे ना त्या गॅसवर फ्रीजमधनं काढून आणि गरम करायला ठेवला होता, कारण की मी ह्याच भांड्यामध्ये कटाची आमटी काढून ठेवणार आहे। त्यामुळे मी ह्याच भांड्यामध्ये तो कट जो तो काढून गरम करायला ठेवला। एकदम थंड असं आपण कट जर ह्या फोडणीत घातला ना तर जी आपली कटाच्या आमटीची जी तरी आहे ना ती छान येणार नाही आणि आपल्या जी आमटी आहे ना तिची चवसुद्धा कमी होईल। त्यामुळे आपल्याला कट जो येतो आपण आदल्या दिवशी बनवून ठेवलेला असतो फ्रीजमध्ये ना, तर तो गरम करून घ्यायचा आहे। तर एकीकडे मी कट गरम करायला ठेवलेला होता आणि कटाच्या आमटीसाठीचा मसाला बनवून रेडी झालेला होता। तर त्या मसाल्यामध्ये मी फक्त कट घालून घेतलेला आहे आणि पुन्हा ते त्या भांड्याखालचा गॅस देतो ऑन केलेला आहे आणि बस आपल्याला किती पातळ किंवा घट्ट ही कटाची आमटी पाहिजे या हिशोबाने त्यामध्ये पाणी आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे। आणि कटाची आमटी जे ते कमी गॅसवर 10 मिनटं छान अशी एक साईड शिजत राहील, तोवर इकडे मी मेथीची भाजीसुद्धा या फोडणीमध्ये घालून घेतली होती। मेथीच्या भाजीमध्ये आपल्याला अगदी थोडंसं पाणीसुद्धा घालून घ्यायचे आणि ही भाजीसुद्धा आता आपली इकडे कमी गॅसवर शिजत राहील, तोवर मी इकडे जे ते पीठ मळून घेतलेलं होतं आणि पुरणसुद्धा मी एक 2 तास अगोदरच बाहेर काढून ठेवलेलं होतं, म्हणजे ते छान असं तेही रूम टेम्परेचरला येईल आणि आपलं छान असं पुरणसुद्धा आपल्याला पोळ्या करायला रेडी होईल। त्यानंतर कांदाही कट करून घेतलेला होता, उभा असा स्लाईसमध्ये कांदा कट करून घेतलेला होता। त्यामध्ये मी डाळीचं पीठ जे ते घालून ठेवलेलं होतं, तिखट मीठ सगळं घालून ठेवलेलं होतं आणि हिरवी मिरची आणि लसणाची 1 ते 1.5 टेबलस्पून पेस्टही घातलेली होती आणि आता फक्त थोडीशी कोथिंबीर घालून आपल्याला जे ते आता भजे काढून घ्यायचे। तर माझी तिन्हीकडे मल्टीटास्किंग चालू आहे। 1 तासात हा स्वयंपाक करायला अजिबात अवघड नाही आहे, पटकन बनवून रेडी होतो, बस आपण काही तयारी करून ठेवायची। तर आपलं भज्याची जी तयारी आहे ना तीही मी बरीचशी करून ठेवलेली होती। तर आता फक्त मला भज्यांचं पीठ कालवायचं आहे आणि भजे काढायचे। तर इथे मुलं आलेले होते, तर म्हणजे मुलं आज घरीच होते, पण पतंग उडवायला असं चालू होतं शोरेचं, वर खाली जायचं, गच्चीवर जायचा, खाली यायचा। तर मग त्याला थोडीशी भूक लागली होती, तर मी त्याला जे ना इथे मी तिळाचे लाडू बनवलेले होते ना, ते तिळाचे लाडू आणि मुरमुऱ्याचा लाडू तो देत आहे। तर तो तनिष्का हे सगळे मिळून खाणारे लाडू, तर मी त्याला लाडू खायला दिला, त्याला माहिती होतं व्हिडिओ चालू आहे। तर तो इकडे व्हिडिओमध्ये येऊन आणि सांगतोय की लाडू छान झालेले आहे आणि मी माझ्या स्वतःसाठी सुद्धा एक लाडू काढून घेतलेला आहे, कारण की आजचा जो सण असतो ना ह्या सणाला आपण जोवर देवीला नैवेद्य दाखवत नाही तोवर आपल्याला काही खाता येत नाही, तर आपलाही उपवास असतो। तर मला बाकीचं दुसरं काही खायचं नव्हतं, सो मी तिळाचे जे लाडू मी केलेले होते ना त्यातलाच एक लाडू खाल्लेला आहे आणि बस माझं कामही चालू आहे। पोरं इथे येत आहे, तनिष्का, अनुष्का आणि शौर्य ही त्यांची थोडीशी मस्ती चालू होती आणि त्यातच मी माझं कामही करत होते। तर मला ही सवय आहे, मुलं आजूबाजूला राहतात आणि त्यावेळेला मी माझं व्हिडिओ शूटिंगही करत असते आणि कामही करत असते, कारण की नॉर्मली आपण जसं रेग्युलर जगतो त्याच पद्धतीने जगायचं असतं। कारण की व्हिडिओ शूटिंग चालू आहे म्हणून आपल्याला काहीतरी वेगळं करायचं किंवा वेगळं असं काही दाखवायचं असं मी काहीही करत नाही। जे आहे ते रेग्युलरचं, आमच्या घरात जशी परिस्थिती आहे जसं आहे तसं मी दाखवण्याचा प्रयत्न करत असते। म्हणजे जसं माझं चॅनलचं नाव आहे ना, इंडियन रिअल लाईफ रिअल होम, अगदी त्याच पद्धतीने जे आहे ते रिअल मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत असते। तर इथे बघा, अजिबात मी व्हिडिओ स्किप केलेला नाही आहे आणि मुलांचं मागून येऊन चालू आहे छान झाले लाडू असं। आणि ॲक्च्युली तिळाचे लाडूसुद्धा खूप छान झाले, सॉफ्ट झालेले होते, अजिबात कडक झालेले नव्हते आणि मी ते कुठेही जे ते चिक्कीचा गूळ एकही चिक्की किंवा लाडू बनवायला यूज केलेला नव्हता। तर खूप छान असे लाडू झालेले होते। काही ट्रिक्स आणि टिप्स असतात त्या यूज करायच्या असतात आपल्याला। तुम्हाला जर ही व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही ती बघू शकता, चॅनलवर आपल्या अपलोड केलेली आहे, खूप मस्त व्हिडिओ आहे आणि त्या पद्धतीने लाडू बनवले ना तर ते खूप छान असे रेडीही होता। तर इकडे तुमच्यासोबत बोलता मी पीठ जे ते भज्यासाठीचं कालवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपलं तेलही तापलं होतं। तर तेल तापलं आहे ना तर म्हणजे मीडियम असंच तापलेलं होतं। तर सगळ्यात अगोदर मी थोडासा कुरडईचा एक माकोडा घेतला आणि तो तळला आणि तो पहिला जो तळलेला माकोडा असतो ना कुरडईचा तो आपल्याला अग्निदेवाला द्यायचा असतो।
ट्रेडिशनल आहे आपलं ते, तर ट्रेडिशन प्रमाणे आपल्याला वागायला लागतं. तर ते केलं आणि त्यानंतर आता इथे उडदाचे पापड जे ते तळायला घेतलेले आहे. 7-8 उडदाचे पापड तळलेले आहे आणि 4 नागलीचे पापड आणि 4च कुरड्या तळलेल्या आहे. पण 2 ते 3 दिवस हे सुद्धा सगळं तसंच पडून होतं, कारण की आमच्या घरामध्ये ना तळलेले पदार्थ जास्त कोणी खात नाही, पापड्या वगैरे, आणि तळलेलं शक्यतो कोणी खात नाही. भजी वगैरे पण खूप दिवसातून केली तर खाता मुलं, नाही तर रेग्युलर जर होत राहिलं ना तर अजिबात खात नाही. तर ह्या इथे मी उडदाचे पापडही तळून घेतले आणि नागलीचे पापडही तळून घेतले. आणि हे नागलीचे पापड जे आहे ना ते माझ्या आईने दिलेले आहे. माझ्या दोन्ही वहिनी जे आहे ना त्या खूप हुशार आहे, त्यांनीच हे बनवलेले आहे बरं का. मी तर कधी हा घाट घालत नाही, पण त्या दोघी जे ते छान अशा पापड बनवता. माझ्यापेक्षा लहानच आहे पण खूप छान आहे. ते बघू शकता तुम्ही पापड किती मोठा फुलतोय, आणि हे ते दोघींनीच केलेले आहे. आईसुद्धा जे ते माझ्या आईचं जे ते किराणा दुकानचं शॉप आहे, तर आई तिथे असते आणि वडील भाऊ ते सगळे मोठं दुकान आहे कपड्याचं, तिकडे असतात. तर ह्या दोघींना घरात यांच्या पद्धतीने करत असतात. तर खूप सुंदर, मला म्हणजे इथे ना खूप अभिमान वाटला की बघा आपल्यापेक्षा छोट्या आपल्या भाऊजाया असून सुद्धा किती सुंदर अशी त्यांची पापडाची रेसिपी आहे. तर इथं कौतुक करणं तर बनतच होतं. सो खरंच खूप छान असे पापड झालेले आहे आणि त्याही माझे व्हिडिओ बघत असतात, तर त्यांना मी पुन्हा थँक्यू म्हणेल की इतकी छान पापड तुम्ही बनवले आणि ते माझ्यासोबतही शेअर केले, त्यासाठी थँक्यू म्हणेल. पापड वगैरे सगळं तळून घेतलं आणि त्यानंतर आता मी भजी काढायला घेतलेले. तर भजी मी काय करते, तेल तापलेलं असतं ना, त्यानंतर गॅसची फ्लेम जी ती कमी करते आणि त्यानंतर कमी फ्लेमवर आपल्याला कंटिन्युअसली अशा प्रकारे हलवत राहून भजी जे ते हाफ फ्राय करून घ्यायचे. हाफ फ्राय झाल्यानंतर आहे ना आपण जे झाऱ्या आहे ना त्या झाऱ्याने ते भजी जे आहे ना थोडीशी असे फोडून घ्यायचे. बरोबर बघा इथे मी दाखवते ना त्या पद्धतीने आपल्याला भज्यांवरती ना फक्त झाऱ्या मारायचं आहे आणि आपले भजी जे ते हलकेशी फोडून घ्यायचे. त्याने काय होतं की हे कांदा भजी जे आहे ना ते मस्त कुरकुरीत होत्या आणि यात तेल अजिबात मुरत नाही आणि एकदम व्यवस्थित असे कुरकुरीत आपले कांदा भजी बनवून रेडी होतात. तर इकडे कांदा भजी बनवायचंही काम चालू होतं आणि मुलींचं जे ती मस्ती चालू होती, तर मीही त्यांच्या मस्तीमध्ये मस्ती करत असते. तर दोन्ही कामं माझे चालू होते आणि या पद्धतीने मी कांदा भजी बनवून घेत आहे. आणि एका बाउलमध्ये जे ते टिश्यू पेपर लावून घेतलेला होता आणि त्या टिश्यू पेपरवरती आता मी कांदा भजी सगळे करून घेईल आणि एक बॅच जी ती काढून घेईल आणि या पद्धतीने मी कांदा भजी बनवून घेणार आहे. इकडे आपली मेथीची भाजीची ती आतला पाणी सुटलेलं आहे, अजून थोडंसं पाणी आहे त्यात, तर पूर्णपणे आपल्याला ती शिजून द्यायची. आणि खटाची आमटी आपली बनवून रेडी झालेली होती, तर ती आता मी गॅस बंद करून झाकून ठेवलेली आहे. भात मी अगोदरच बनवून ठेवलेला होता, तर एकदम म्हणजे 1 तासाच्या आताच मी हा स्वयंपाक बनवून घेतला आणि बस पुन्हा मग त्यानंतर मी ना माझी पूजा, पुढची जी सुगड पूजा असते ना आपली, ती मांडणी करून घेतली. पीठ वगैरे मळून घेतलं, कांदा वगैरे कट करून घेतलेला होता आणि त्यानंतर मी अगोदर ती मांडणी करून घेतली आणि मग इथे भजे वगैरे बनवायला घेतलेले. तर जवळजवळ 2:30 वाजेपर्यंत माझी ही सगळी म्हणजे साग्र संगीत देवपूजा होऊन आणि स्वयंपाक वगैरे झाला होता आणि सगळं आवरले गेलेलं होतं. आता इथे बघा तुम्ही बघू शकता की माझी सुगड पूजा जी ती सुद्धा मांडून झालेली आहे. आता फक्त मला नैवेद्य दाखवायचं आहे. तर आता मी चपात्या बनवायला घेतलेल्या आहे, पुरणपोळ्या. तर पुरणपोळी बनवून घेणार आहे. पीठ अगोदरच मळून ठेवलेलं होतं. डिटेल पुरणपोळीचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत खूप वेळेला शेअर केलेला आहे, त्यामुळे आज काही ते शेअर केलेलं नाही आहे. तर अगदी सोप्या पद्धतीने मी पुरणपोळ्या बनवत असते. सोज्याच्या चाळणीने जे ते पीठ चाळून घ्यायचं आणि गव्हाचं पीठ बरं का, गव्हाचं पीठ चाळून घ्यायचं आणि ते पीठ आपल्याला मळायला घ्यायचे. पीठ मळत असताना आपल्याला त्यामध्ये 1 ते 2 टेबलस्पून तूप जे ते गरम करून त्याचं मोहन घालायचे, थोडंसं चवीनुसार मीठ घालायचे आणि छान असं पीठ मळून घ्यायचे सॉफ्ट असं. आणि हे पीठ जे ते आपल्याला एखादा एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवून आणि ना अर्धा तास छान असं मुरून घ्यायचे आणि मग आपल्याला चपात्या बनवायला घ्यायचे. तर इथे मी त्या पद्धतीने पीठ मळून घेतलेलं होतं आणि आता पटापट मी इथे चपात्या बनवून घेणार आहे. तर अशा प्रकारे आपण जर पीठ मळलं ना तर आपल्याला अजिबात समजून येत नाही की आपण साधी चपाती करतोय की पुरणपोळी करतोय. खूप सारं पुरण भरून आणि आपल्याला मस्त अशी पातळ आणि छान अशी ही पुरणपोळी लाटून घ्यायची. तर माझ्या घरामध्ये ना जास्त पुरण भरलेली पोळी नाही आवडत, तर मी ज्या पद्धतीने आम्हाला आवडतं ना त्या पद्धतीने पुरणपोळीमध्ये पुरण भरून घेतलेले, म्हणजे जेवढा पिठाचा गोळा असतो ना आपला
त्याच्या डबल जे ते आपल्याला पुरण जे ते पोळीमध्ये घालून घ्यायचे आणि बस पातळ अशी याची पोळी लाटून घ्यायची. तर इथे याची मस्ती काही संपत नव्हती, तुम्ही बघू शकता. तर इकडे मी स्वयंपाकही करते आणि यांचं हा सारखा वरती जायचा खाली जायचा, वरती जायचा खाली यायचा आणि त्याला पतंग उडवता येत नव्हती ना, तर माझ्या मागे लागायचं, दे ग मम्मा उडून, दे ग मम्मा उडून. मग मी माझं हे सगळं काम आवरल्यानंतर ना मला तरी कुठे येत होती पतंग उडवता. आता खूप दिवस झाले, छोटी असताना उडवायचे पण आता एवढं उडवता येत नाही मला पतंग. पण मी 4 वाजता ना त्याला थोडा वेळ वरती घेऊन गेले होते आणि थोडं त्याला नादीसुद्धा लावलं मी, जेणेकरून तो नाराज होणार नाही ह्या हिशोबाने. तर आम्ही लहान असताना ना माझी आई काय करायची की भोगीच्या दिवसापासून तर भोगी, संक्रांत आणि कर ह्या 3 दिवसात ना आई अजिबात आम्हाला बोलायची नाही, मारायची नाही आणि खूप गोड गोड बोलायचे ना. तर आम्ही सगळ्यांना ह्या गोष्टीचा खूप फायदा उचलायचा आम्ही तिघं पण. तर आईकडनं काही काही डिमांड पूर्ण करून घ्यायच्या. आई चिडली जरी ना तर काही बोलत नव्हती म्हणून आईला थोडंसं चिडायला लावण्याचा सुद्धा प्रयत्न करायचो. पण ह्या 3 दिवसात ना आई अजिबात चिडत नव्हती. तर ते मला आठवलं आणि मी सुद्धा माझ्या लाईफमध्ये ती गोष्ट अप्लाय करते की सणासुदीचं मुलांना आरडाओरडा करायचा नाही, त्यांना मारायचं नाही, बोलायचं नाही. होतं ना आपलं एखाद्या वेळेस आपण हातवरती करून देतो की चुकलं म्हणजे मारायला जातो, तर तसं अजिबात करत नाही मी, कारण की ती माझ्या आईनेच मला लावलेलं वळण आहे. तर मला त्या गोष्टी इथे आठवत होत्या, मी त्यामुळे तुमच्यासोबत ते शेअर केलं. आणि हे करता करता मी माझ्या इथे आता सगळ्या पुरणपोळ्यासुद्धा बनवून घेणार आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता, मला अजिबात असं वाटत नाही आहे माझं लाटणं फिरवण्याच्या पद्धतीवरून किंवा कुठेही मला असं वाटत नाही की मी पुरणपोळी करते. एकदम जसं की मी साध्या पोळ्या करते ना त्या पद्धतीने मी पातळ पातळ आणि मस्त पुरण भरलेल्या छान अशा ह्या पुरणपोळ्या बनवून घेणार आहे. आणि हो, मी इथे पुरण करताना एक तुम्हाला सांगू इच्छिते की आपण नॉर्मली पुरण करतो ना त्या पद्धतीने पुरण करायचं आणि ह्या पुरणामध्ये ना आपण एक मसाला बनवून घालायचा आहे. तर तो मसाला कोणता ते मी तुम्हाला इथे सांगते. तो मसाला करून घातला ना तर पुरणपोळी अप्रतिम लागते. तुम्ही गुळवणीसोबत खा, श्रीखंडासोबत खा किंवा मग तशी जरी तुम्ही तूप पोळी खाल्ली ना तर खूप सुंदर पुरणपोळी लागते. तर त्यासाठी मी मसाला कसा बनवते ना ते सांगते. तर 1 इंचाचा आल्याचा तुकडा घेतला. आता मी ते अर्धा किलो पुरण घातलेलं होतं, तर त्यासाठीचं मी प्रमाण सांगते अर्धा किलो पुरणाचं. तर 1 इंचाचा जी सुंठ असतं ना, सुंठेचा तुकडा घ्यायचा आहे. 4 ते 5 हिरव्या वेलच्या घ्यायच्या आहे आणि त्यानंतर अगदी पाव चमचा जायफळ घ्यायचे आणि अर्धा चमचा बडीशेप घ्यायची. हे छान आपल्याला मिक्सरवरती थोडीशी साखर घालून आहे ना याची पावडर करून घ्यायची आणि ही पावडर जी आहे ना ती आपल्याला पुरणामध्ये घालायची. 1 नंबर टेस्टी, चविष्ट आणि मस्त सुंदर अशा सुहासित आपल्या ह्या पुरणपोळ्या बनवून रेडी होत्या. माझ्या मुलांना ना बाहेर कुठंही पुरणपोळी खाल्ली ना आवडत नाही. त्यांना घरचीच पुरणपोळी मी बनवलेलीच अशा प्रकारे बनवलेली पुरणपोळी लागती, कारण की ती मस्त अशी सेंटेड तर असतीच असती पण चवीला अप्रतिम लागते. तर तुम्ही नक्की हा मसाला टाकून पुरणपोळी एकदा ट्राय करा, तुमच्या मुलांनाही खूप आवडेल. आणि खरं सांगते फुल हिट आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही पुरणपोळी बनवली ना तर सगळ्यांना आवडते. तर मी आज आहे ना पाव किलो पुरणाच्या पोळ्या केल्या, म्हणजे 11 पुरणाच्या पोळ्या केल्या आणि नैवेद्य केले. आणि बाकीचं जे उरलेलं पुरण आहे ना ते मी नंतर पुरणपोळ्या करायला ठेवलेलं आहे, कारण की आमच्या घरामध्ये ना पूर्ण पुरणपोळीचा स्वयंपाक कोणीच असा हौशीने खात नाही. फक्त खाल्ली तर पुरणपोळी गरम 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 असेल ना तर पुरणपोळी खातं, नाही तर खात नाही तो. मग त्याच्यामुळे मी दुसऱ्या दिवशी पुरणपोळ्या करण्यासाठी पुरण जे ते ठेवून दिलेलं आहे आणि पीठ पूर्ण यूज करून घेतलेलं आहे. तर स्वयंपाक कसा झाला काय ते मी तुमच्यासोबत शेअर केलं, तुम्हाला दाखवलं. आणि आता इथे बघा एकदम छान प्रसन्न अशी पूजा मांडणी झालेली आहे. आता इथे पूजा करून घेणार आहे आणि देवाला नैवेद्य दाखवून घेणार आहे. घरातल्या देवालाही आणि आमच्या वरुंडे मातेला सुद्धा मी नैवेद्य दाखवून घेईल. आणि अशा प्रकारे मी जे ते संक्रांतीच्या दिवशीचं माझं नियोजन ठेवते. काही गोष्टी जे त्या आदल्या दिवशीच मी पूर्ण करून ठेवत असते आणि काही गोष्टी ज्या आहेत त्या मी त्या दिवशी पूर्ण करत असते. पण आपण जर नियोजन ठेवलं ना तर आपलं काम अजिबात म्हणजे असं जास्त त्रास न होता, जास्त टेन्शन न घेता पटकन आपले कामं होत चालतात. अजिबात आपल्याला कुठल्याही प्रकारे त्रास होत नाही. तर मी ते सुगड पूजासुद्धा करून घेतली आणि
धूप दीप अगरबत्ती ओवाळून घेतली आणि नैवेद्याचं ताट बनवून घेतलेलं होतं. तर नैवेद्य दाखवून घेतला आणि खूप सोप्या पद्धतीने आणि सुंदर असं माझा स्वयंपाकही झालेला आहे आणि पूजा मांडणीही झालेली आहे. तर आय होप मैत्रिणींनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक देऊन मोटिवेट करण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा, कारण की अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज मी घेऊन येत असते तुमच्यासाठी आपल्या या चॅनलवरती. तर चला मैत्रिणींनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही ही छान अशी सागर संगीत पूजा एन्जॉय करा आणि मी तुमचा निरोप घेते. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.